येत असताना मॅचला सुरुवात होत असताना अकरा वाजून 12 झालेत. मॅच सुरू होईल. 20 मिनिटाची इनिंग क्षेत्ररक्षण करणारी टीम याची दक्षता घेईल. गोलंदाजचे मार्कवर आलेत. गोलंदाज भरत पाटील पहिल्याच बॉलवर सुरुवात करत असताना सलामीवीराच्या भूमिकेमध्ये स्वप्नील शेळके आणि त्यांना साथ देण्यासाठी विनोद पाटील. गेम ऑन गेम स्टार्ट. फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉलनं सुरुवात करत असताना गोलंदाज भरत पाटील. दोन्ही टीम खूप चांगल्या आहेत. या मॅचमध्ये संघर्ष दोन्ही टीमला करावा लागणार आहे. मागील मॅच तुम्ही पाहिली ज्या पद्धतीने पहिल्याच सत्रामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट खूप कमी राहिली आणि तदनंतर चेसिंग देखील चांगली राहिली. पहिले मॅच जिंकले केरने टीमनं. 10चा लॉट्स आहे, त्यामुळे पहिल्या 5 विजेत्यांमध्ये सर्वाधिक जास्त रन करेल त्याला बाय मिळणार आहे. झेल घेण्याची संधी होती परंतु झेल तिथे गमावलाय. सोपं नसतं एखाद्या वेगवान गोलंदाजाला फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं. दोन रन या बॉलवर कंप्लीट केल्या जातील. स्वप्नीलला तुम्ही पाहताय सध्या बॅटिंग करत असताना पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा ऑन बोर्डवर लागलेत. गोलंदाजी मार्कवर भरत पाटील यांना तुम्ही पाहतायत. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये होईल थोडीशी चेंजेस. कार्पेट ड्राईव्ह केलं. या बॉलला थोडंसं संयमाने घेण्याचं ठरवलंय कारण क्रिकेटमध्ये संयम हा खूप महत्त्वाचा असतो. पहिलं षटक पॉवर प्ले. बॅट्समनला मुभा असते मोठे फटके खेळण्याचे. विनोद पाटील एक आक्रमक खेळाडू या टीममधील ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये सातत्याने कित्येक वर्ष अकर्ली गावासाठी क्रिकेट यांनी खेळला आहे. परंतु आज कसा परफॉर्मन्स राहील या मॅचमध्ये विनोद पाटील. नेक्स्ट बॉल. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. मिस टायमिंग आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु इथे 1 रन कंप्लीट होईल. दुसरीसाठी प्रयत्न आहे परंतु चांगला बॅकअप. मॅच खूप महत्त्वाची आहे. चांगली टुर्नामेंट, चांगली प्रतियोगिता आणि या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये दुसरी मॅच आजच्या दिवसातील ते तुम्ही पाहतायत. सामन्यामधील चुरस जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. सकाळचे ठीक 11:15 झाले. दुसरी मॅच मात्र सुरू आहे मैदानामध्ये. रेग्युलर तुम्ही जरूर पाहणार आहात कारण यानंतर देखील तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. पुढचा सामना चांगली लढत. कवरी स्पोर्ट्स नेवाली विपक्ष चिंचवली चा सामना. एज लागली आहे. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू फ्लाय स्लिपमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. स्वप्नील बाल बचावले गेलेत. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित परतावं लागलं असतं. मानसिकता स्थिर ठेवावी लागेल या मॅचमध्ये. धावसंख्या फलकावर धावा सद्यस्थितीमध्ये बोर्डवर पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त 4. जवळपास 5 चेंडूचा खेळ संपलाय. भरत पाटील चांगली गोलंदाजी करत असताना भरत पॉवर प्ले मध्ये सोपं नसतं एवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला आणि फलंदाजांना थांबवणं परंतु ते सध्या सक्सेसफुली राहिलाय. स्वप्नीचा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. खूप लेट शॉट सिलेक्शन झालं. चेंडू चाललाय मात्र आता घळंगलत मिड ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पटलावर धावा. सुरुवात करत असताना जयनमान अकुर्ले बिनबाद 5. मृत्युकेचे पवित्र तब राखले. स्वराज्य स्वप्न तब साकारिले. गरजूनी केला सिंजोत्सव साजरा. शिवराय तुम्हा मानाचा मुजरा. स्पर्धा महत्वाची आहे. दिवस महत्वाचा आहे. या स्पर्धेची सुरुवातच झाली. आपण पाहू शकाल जेव्हा श्री गणरायांच्या प्रतिमे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांना तुमचं भविष्य जाणलं होतं. किमान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका. सातत्यानं आपण हा संकेत नेहमी आपण देतो. युवा पिढीला
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही जरूर सांगा, कारण कालाची गरज बनणार आहे. सध्या पाश्चात्य देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे पुस्तकामध्ये यायला लागले. त्यांच्या कारकिर्दीवर, त्यांनी केलेल्या युद्धनीतींवर, त्यांनी केलेल्या आपल्या आयुष्यामधील प्रत्येक संघर्षावर आणि प्रत्येक गोष्टीवर सध्या अभ्यास होतोय. परंतु चर्चा करायची झाली तर भारतीय पाठ्यपुस्तकांमधून आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी कमी होत चाललाय. गोलंदाज सज्ज होतील दुसऱ्या षटकामध्ये. रवींद्र पाटील लेफ्ट हँडेड बॉलर, पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीनं स्वप्नीलला टान्स रिदम सापडला नाहीये. स्वप्नीलला लयमध्ये येणं खूप महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. पहिलीच मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर संघातील काही खेळाडू उशिरा आल्या कारणास्तव बॅटिंग करण्याचा निर्णय अखुर्ली टीमला घ्यावा लागला आणि सध्या बॅटिंग करत असताना ढासळलेला दिसतोय संघ. खरा बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर वेस्ट ऑफ हाईट, तदनंतर +1 रन इथे बाईच्या स्वरूपाने पाहायला मिळेल आणि नेक्स्ट बॉल असे फ्री हिट. विनोद पाटील यांच्यासाठी फ्री हिटचा चेंडू. रवींद्र पाटील एखादा लेग ब्रेक बॉलर कडून फार कमी प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतं. सन्माननीय संदीप पाटील साहेबांचं इथे शुभागमन, एक डॅशिंग नेतृत्व. सर्व ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेत. थँक्यू सो मच साहेब. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. फ्री हिट असल्या कारणानं झेल टिपला जरूर केला, परंतु 1 रन या बॉलवर मिळेल. फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आता विनोद पाटील यांच्याकडे. थोडंसं मी म्हणेन यॉर्कर लेनचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट करून घेतला त्यांनी, परंतु एलिव्हेशन इतकं चांगलं नव्हतं की रन मिळतील. फक्त 1च रन याही बॉलवर आली आहे. रवींद्र पाटील स्वप्नीलचा आज थोडंसं नाराज करत असताना सातत्यानं ओपनिंगच्या भूमिकेमध्ये चांगली सुरुवात अनेक टुर्नामेंटमध्ये स्वप्नील करून देतो, परंतु आज बॅटिंग करत असताना थोडीशी निराशा. नाही आहे, फुटवर्कचा वापर अजिबात नाही आहे. लेग ब्रेक गोलंदाज आहे, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचावं लागेल. जर कडे शॉर्ट सिलेक्शन येत नाही तर फुटवर्क, डान्सिंग डाऊन द विकेट, बॅकफूट, फ्रंट फूट या गोष्टी महत्त्वाच्या असतात. गोलंदाजाला मजबूर करावा लागेल तुम्हाला असे चेंडू फेकण्यासाठी. धाव करण्याचा प्रयत्न होईल. 1 रन या बॉलवर होईल कंप्लीट. षटक मात्र प्रगतीपथावर असताना सध्या या ओव्हरमध्येच पाहिलं असतं 3 धावा अद्यापपर्यंत आलेत. जबरदस्त गोलंदाजी रवींद्र पाटील कडून. 4 षटकांचे मॅच आहे, विसरू नका. धावसंख्या फलकावर सिंगल डिजिट मध्ये 9 धावा. प्रयत्न झाला रवींद्र पाटील, एक खराब बॉल येऊन देखील सुंदर गोलंदाजी, भेदक मारा. सध्या गोलंदाजाचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय आणि इथे दुसरं षटक देखील संपतंय. 12 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या पटलावर रन लागले टोटल बिनबाद 9. दोन षटक संपले. धावांसाठी संघर्ष सध्या सुरू आहे, परंतु आता परिस्थितीशी दोन हात तुम्हाला करावे लागतील. परिस्थिती विरुद्ध लढा द्यावा लागेल, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आता रन येणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे कुर्ली टीमसाठी. ऑपोजिशन टीम मोहनदर टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. नितीन सारखे खेळाडू अद्याप मैदानामध्ये स्वप्नीला खूप निराश केले. स्वप्नीची वैयक्तिक केली जर पाहिली तर त्याने 10 चेंडूचा सामना केला आणि फक्त 5 धावांचं योगदान दिलंय. खराब बॅटिंग झाली आज. हा फटका मिस टायमिंग, झेल बराच वेळ हवेमध्ये. 1 रन पूर्ण झाली आहे, दुसऱ्यासाठी निघालेत परंतु नकार दिला जातोय. 1 रन या बॉलवर मिळेल. 11 बॉल आणि 6 रन. आज खराब सुरुवात करत असताना स्वप्नील मैदानामध्ये संघ अडचणीमध्ये. 10 धावा बोर्डवर लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता ओनली 11 बॉल यानंतर शिल्लक असतील. जे काही करायचं ते 11 बॉल मध्ये आता करायचे तुम्हाला. विनोद पाटील टॉपेच झालाय, टिपला जाईल संपुष्टात येईल. विनोद पाटील यांचा खेळ पहिला दे धक्का अकोले टीमला.
सन्माननीय भगवान दादा गायकवाड यांचं इथे शुभागमन झालंय. आम्ही त्यांचं स्वागत करू या आपण व्यासपीठावर देखील, कारण जिथे जिथे अकोर्ली संघ खेळण्यासाठी जातो तिथे तिथे त्यांची प्रमुख उपस्थिती. आज पाहिलं तर खेळाडूंच्या अगोदर त्यांची उपस्थिती क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. गोलंदाज सज्ज होतील यावेळेस सचिन. नितीनसाठी आल्याला ब्लास्ट केलाय बॅटच्या रडार मध्ये, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, येतोय दमदार षटकार. नाही स्वप्नील शेळकेला जे जमलं नाही विनोद पाटील यांना ते करून दाखवतय. नितीन धरणेकर कहते ना कर दिखाओ कुछ कैसा की दुनिया करना चाहे आपके जैसा, आणि तसंच मैदानामध्ये कारनामा सध्या करतोय. आल्या षटकारानं आघात केला. आपल्या इनिंगची सुरुवात षटकारानं करत असताना सचिन भगतवर हल्ला बोल. हा चेंडू फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला पद्धत आली ते होतं, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना षटकारानंतर गुड कमबॅक करणं महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. फलंदाज असू द्या अथवा गोलंदाज, कमबॅक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सध्या नितीन धरणेकरकडून सध्या संघ खूप अपेक्षा करतोय. 16 धावा ऑन बोर्डवर सध्या पाहतो आपण. शॉर्ट अप पुलचा प्रयत्न, फिल्डर तैनात आहे, झेल सुटलाय. खराब फिल्डिंग, कॅचेस विन द मॅचेस. झेल घेणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. स्वप्नीलला बरंच काही गमावलंय, स्वप्नीलला बरंच निराश केले, परंतु आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आता तुम्ही मागे जे झालं ते विसरून जावं लागेल, मैदानामध्ये फाईट करावी लागेल. चांगली गोलंदाजी करतोय सध्या मैदानामध्ये. प्रथम गोलंदाजी करत असताना गणेश गावदे मोदर टीम. स्वप्नीसाठी चांगला बॉल ब्लॉक हॉलमध्ये. परिस्थितीशी विपरीत, दोन हात करता आले नाही आहेत. बरेच चेंडूंचा सामना त्याने केला. 12 बॉलचा त्याने सामना केला. ओनली 50 स्ट्राईक रेट, फक्त 6 धावांचं योगदान त्याने दिलंय. निराश आज केले आपल्या संपूर्ण टीमला. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एक बाद. धावसंख्या फक्त रन लागतायत, टोटल 17. एन्जॉय करतोय आणि या धावसंख्या फरकावर धावा सद्यस्थितीमध्ये फक्त आणि फक्त 17 परिस्थितीमध्ये सापडले. खूप गंभीर परिस्थिती आहे. नितीन धरणेकर याच्याकडून खूप अपेक्षा करतोय संघ. या टीम मधील ट्रम्पकार्ड खेळाडू या बायकर मॅन खेळाडू, त्यामुळे आता या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. टो एंडवर चेंडू लागलाय. चेंडू सेफ लँडिंग जरूर होईल, परंतु आता स्ट्राईक रोटेशन करायचे नाही हे सांगत असताना, कारण स्वप्नील कडून चांगली बॅटिंग झाली नाही आहे, त्यामुळे आता जास्तीत जास्त स्ट्राईक या षटकामध्ये नितीन त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल. पहिला बॉल आला डॉट. संदेश जो गोलंदाजी करतोय सध्या मैदानामध्ये, आणि या पहिल्याच बॉलवर डॉट बॉल. सुरुवात चांगली होत असताना गोलंदाजीची भेदकता मोदर टीम कडून पाहायला मिळाली आहे. यावेळेस स्वीप केला बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तैनात. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीसाठी निघाले दोन्ही खेळाडू. आणि आता दुसरीच्या प्रयत्नानं फलंदाज स्वप्नील शेळकेला मात्र इथे परतावं लागेल तंबूच्या श्रेयला. टॉस हा बॉल जाऊ दिला. व्हाईट बॉलची सांगता होत असताना अवांतर रन मात्र आपण पाहू शकाल या बॉलवर जोडली जाईल आणि अवांतर धावेच्या मदतीने संघ पदार्पण करेल. 19 धावा, 2 गडी गमावलेत. स्वप्नीलला बराच निराश केलं. त्यानंतर विनोद पाटील यांना ते कार्य करता आलं नाही आहे. ओनली 16 या
इनिंग मध्ये आलाय, परंतु नितीन दर्णेकरच्या बॅट मधून गॅप शॉट सिलेक्शन पाहून फटका खेळा आणि फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट, 100% कमिटमेंट. फिल्डिंग चांगली झाली आहे कारण शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. लास्ट मोमेंटला चेंडू त्याने स्टॉप केला आणि या बॉलवर आपण रन पाहू शकाल. मिळते 2. सिंगल, डबल, डॉट बॉल यांनीच ती इनिंग साकारली गेली आहे. कुठली टीमला देखील आता रेडी व्हावं लागेल चांगल्या गोलंदाजीसाठी. 21 धावा बोर्डवर नोंदवले गेलेत. नितीन दर्णेकर ऑन स्ट्राईक. फुलटास बॉल अलंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू नक्कीच लॉफ्ट केलाय. थोडीशी लेझी फिल्डिंग, परंतु दुसरी धाव इथे जरूर पूर्ण होईल. आता यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य. संदेश जे गोलंदाजी करतात अंतिम षटकामध्ये 4 चेंडू फेक आहेत. जवळपास 5 धावा, जवळपास 6 धावा या ओव्हरमध्ये आलेत. धावसंख्या फरक, रन टोटल 23. शेवट गोड काढावा लागेल. किमान इथून 30चा आकडा पार कसा होईल याचा प्रयत्न करावा लागेल. आणखीन एक फुलटॉस बॉल अलंग द कार्पेट. गॅप शॉट सिलेक्शनचा प्रयत्न. लॉंग ऑनचा फिल्डर झपाट्याने बॉलवर दुसरीसाठी निघालेत आणि आता दुसरीच्या प्रयत्नानं आणखीन एक खेळाडू धावबाद. टॉस होईल त्यामुळे दोन्ही संघांना एक क्विक झटपट या व्यासपीठावर. गौरी स्पोर्ट्स नेवाली कॅप्टन तुम्हाला देखील विनंती आहे, या लवकर. आपण इकडे अक्षय आलाय चिंचोली टीम कडून. धावसंख्या फक्त एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 24 अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह आणि इथे फिल्डर पुन्हा एकदा तैनात दुसरीसाठी निघालेत आणि डेंजर एंडकडे नितीन. होतील धावबाद. खेळाचा पूर्वार्ध नावी राहिलाय. जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स करत असताना सध्या इथे गणेश गावदे मोदर टीमनं आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फरकार धावा आमचे कांचन पालकर आम्हाला माहिती देत असताना की रन लागलेत ऑन बोर्डवर 25 आणि अवघ्या 24 बॉलमध्ये करायच्या आहेत 26 धावा उत्तरार्धामध्ये गणेश गावदे मोदर टीमला. का जेवढी भेदकता गोलंदाजीतून दिसली मोदर टीम कडून तेवढी भेदकता दाखवेल अकोले टीम. हा देखील प्रश्न आहे, परंतु याचं उत्तर तुम्हाला यानंतर जरूर दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. परंतु कशा रीतीनं फाईट करेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे स्पेशली अकोले टीम. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूया आपण इथे पुन्हा एकदा अमित म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया. पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला भाईयो सेनेचा वाघ. हेलो, बहुत ही शानदार सुमधुर संगीत आप सभी ने सुना. वही मजबूती का काम है.
2 जनवरी 2023 और तीसरा मुकाबला है गौरी स्पोर्ट नेवाली बनाम चिंचोली। टॉस करने के लिए तुरंत हमारे कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए, हमारे टॉस बॉक्स के अंदर आइए। मैच मैदान के अंदर अकुरली बनाम मोहदौर के बीच चल रही है। अकुरली टीम ने निर्धारित 4 ओवर में 25 रन इकट्ठा किया और 26 का टारगेट रखा है यहाँ मोहदौर टीम के सामने। तो सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर जा रहे। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय हो चुका है, लेकिन आई गाउदेवी क्रिकेट क्लब खानाव इनके माध्यम से किया हुआ तालुका प्रमुख चषक 2023 का ये सुंदर जानदार आयोजन माननीय श्री रुपेश ठोमरे साहब यानी कि बिंदास जी, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, जिनके माध्यम से ये शानदार आयोजन किया आई गाउदेवी खानाव टीम ने। और यहाँ दर्शकों की उपस्थिति बहुत ही बढ़िया भारी है। और यहाँ हम नजर डालें तो हर कोने पे सभी यहाँ पेड़ और पेड़ दिख रहे हैं। सैंडी पालकर जी मैदान के अंदर गए, कल पालीगांव में थे। बिल्कुल 5 बजे ही मैचेस जल्दी खत्म हो गए, छुट्टी फटाक से हुई और टनाक से केवल में पहुंच गए। संदेश भाई हमारे सेल के, जिनकी साइप्रित लाइव की क्लैरिटी, और संदेश भाई एक ऐसे ऑपरेटर है ना भाई साहब कि जिनके पास काफ़ी ज़बरदस्त तजुर्बा है और अच्छी तरह से लोगों को वो दिखाते रहते हैं कि देखो हमारे चैनल के ऊपर मेरी जो वो क्लैरिटी है, इस भी देखो 2 कैमरामैन मौजूद है, अच्छे कैमरामैन है। ये तो कई कैमरामैनों की नज़र बस व्हाट्सएप के ऊपर, फिर वो बाउंड्री जाती है किधर कुछ पता नहीं चलता है। लेकिन कैमरामैन की ड्यूटी है पूरे दिन में किसी से बात नहीं करने का, एक ही काम, जो क्रिकेट के हीरे खेल रहे हैं ना उसको कैचअप करने का। वाह स्टाइल देखिए हमारे, ये कौन है, इसका नाम क्या है, योगी। बुचड़ा कैसा देखो ऊपर है। पहले हम छोटे थे ना तो ऐसे बांधते थे। ये देखिए कैमरा ने इसे कैच किया है, ईशांत शर्मा की याद दिलाई उन्होंने। अरे आजकल का जमाना तो कपड़ा और हेयर स्टाइल का है। पहले के जमाने में चिट्ठी के ऊपर प्यार चलता था, अब लाल मिर्ची हरा डेट याद आ गई तो फेसबुक के ऊपर भेंट, रात भर चादर से काम चालू, व्हाट्सएप चलता ही रहता है। लेकिन जले के मैदान के अंदर बहुत ही महत्वपूर्ण ये मैच है, जीतने के लिए इस बीच 26 रनों का यह टारगेट है। लेकिन सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके। एक पॉइंट है, एक 5 स्लिप है, शॉट कवर है और इस बार का ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर 3 खिलाड़ी, या एक लेग स्लिप है, शॉट स्क्वायर लेके और शॉट मिड विकेट है और मिड ऑन। दायरे के अंदर 2 खिलाड़ी बाउंड्री में तैनात। लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, पहली गेंद पीछे जरूर गए, मिड ऑन मौजूद है, रन लेने की तैयारी में थे, लेकिन रन लेने की कोई या तैयारी नहीं मिली बल्लेबाज को। जो बल्लेबाज सचिन भगत स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइकर एंड पे भरत पाटिल और यहाँ सुमित पाटिल गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए आरंभिक गेंदबाजी। यस, टॉस करने के लिए आए हैं हमारे गौरी स्पोर्ट नेवाली बनाम चिंचोली। दोनों कप्तानों का हार्दिक स्वागत है। जोरदार हिट करने गए थे। अब करा I-11 चिंचोली और गौरी स्पोर्ट नेवाली। मी सन्माननीय संदीप पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करून घ्या। और महिलाओं के प्रसिद्ध टेलर पांडु टेलर साहब यहाँ मौजूद है। फटाफट सिलाई मारो, बस उड़ाया। और इस बार देखा जाए यहाँ लंगन जा रहे, लेकिन सुबह सुबह पालकर साहब ने आपसे बातचीत की कि कोई ऐसा है क्या नहीं आपके पास, तो आपने कही थी अभी तक सुई नहीं गई है। टीम का स्कोर 1 के घर में। सचिन भगत ने इस बार देखा 1 के साथ खाता ओपन किया, 3 गेंदें खत्म हो गई है। नेवाली टीम ने टॉस जीता है, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज आ चुके भरत पाटिल। नेक्स्ट बॉल, अकल से काम किया है, इसलिए बुद्धि बहुत इंपॉर्टेंट बात थी। शक्ति का इस्तेमाल नहीं चला था, महाराज ने युक्ति का इस्तेमाल किया और अफजल खान का कोतला फाड़ के निकाला। खड़े बाउंड्री के बदौलत यहां देखा जाए तो खाता टीम का स्कोर आगे बढ़ता है।
5 के घर में। निवाली टीम ने टॉस जीता है। काफी एक खूबसूरत खानाओं का मैदान और जबरदस्त हमारे तालुका प्रमुख चषक 2023 का रुपेश टोमरे साहब, इंदाजी साहब इनके नेतृत्व में ये काम, और हल्के हाथों से गेंद को इस खेला है। बस जैसे लेग ग्लांस हम करते हैं उसी तरह से इस बार देखा जाए उन्होंने बल्ले का किनारा लगाया। गेंद इस बार शॉट मैदान के क्षेत्र में गेंद को फील्ड किया। जब तक एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 6 के घर में। और हमारे सम्मान्य आयोजक सचिन दादा मुंडे साहब ये हमारे मंच के ऊपर आते हुए उनका भी हार्दिक स्वागत। मैंने फास्टर गेंदबाजी और बड़े शॉट यार, बड़े हुक किया और ऐसा हुक जर्द देखने को मिल चुका है 80 के दशक में। महेंद्र अमरनाथ साहब जी की याद आ गई और ऐसे हुक शॉट जब विराट कोहली और रोहित शर्मा मारते हैं तो बेहतर दिल खुल जाता है। शानदार छक्का। स्कोर आगे बढ़ता है 12 के घर में। जीतने के लिए 26 रनों की जरूरत। अब जीतने के लिए 14 रन चाहिए। आने वाले 18 गेंदों में सुबह के 17 में रनों की गति बढ़ नहीं रहा है। हवा में मॉइस्चर कल तो बहुत ठंडी थी लेकिन आज सुबह भी बहुत ठंडी थी और ऐसे हालात में रन बन नहीं रहे। दोपहर के 17 में रन जरूर बनेंगे लेकिन कुरली टीम का जो स्कोर है वो 25 था और 26 का टारगेट है। लेकिन अब पहला ओवर खत्म, 12 रन। 12 स्कोर। गेंदबाज है अलंकार गायकवाड़। तो अंपायर को पूछ रहे हैं इधर कितना फील्डर कितना लगाने का, दिमाग तुम्हारा चलना चाहिए। अरे भाई साहब ऐसा मत, नए नए कानून आए हैं, वो अंपायर दंडित करेगा तुम्हें तुरंत। और इस बार 4 की संभावना। गैप में गेंद चली गई है सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। बस बल्ले के ऊपर गेंद को लिया, क्रॉस बैट से दिशा दी, गेंद बाउंड्री। तो मिलेगा 16 स्कोर। अलंकार गायकवाड़ की अगली बॉल, हाँ इज्जत दी गेंद को, डिफेंड किया। सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने, भारत के भूतपूर्व कप्तान और एक सलामी तूफानी बल्लेबाज ने कह दिया है कि अच्छे गेंदों का सम्मान करो और खराब गेंदों को मैदान से बाहर भेजो। सोलह स्कोर। अलंकार गायकवाड़ की तीसरी बॉल, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। वाड़ यार एबी डिविलियर्स है। एबी डिविलियर्स यहां देखा जाए तो मुझे लगता है मोहदौर में है और उसका नाम है भरत पाटिल। वाह भरत वाह। पचास गांव प्रीमियर लीग में ये अकुरली टीम के कप्तान थे। क्या बात है, और उनके ही खिलाफ मार रहा है। मतलब क्या हुआ, 50 गांव प्रीमियर लीग खत्म, तुम्हारा हमारा काम फिनिश। 22 22 और जीतने के लिए बस 4 रनों की जरूरत है। मैच फिनिश करने जा रहे हैं और एक बार फिर से इस बार सिंगल जरूर मिलेगा। डबल होने वाली है क्योंकि वो आएंगे तब तक के लिए हो जाएगा, मुझे मालूम है ना। हो गया रन और 2 रनों के साथ स्कोर आगे जाएगा 24 के घर में। बस जीतने के लिए 2 रन चाहिए। अच्छा है, मैचेस फटाफट हो रहे हैं। बलकर साहब ये सोचते संडी बलकर साहब के और जल्दी जाएंगे, लेकिन आज कुछ बंदोबस्त करो, इलाके में तुम्हारे हम आए हैं, लेकिन उनके घर लेके मत जाओ नहीं तो राड़ा हो जाएगा। और इस बार और चली गई गेंद बाउंड्री के साथ। इरादा स्पष्ट, मैच जीता इस बार देखा जाए यहाँ महोदर टीम ने और परास्त होना कुरली टीम को। लेकिन वॉर्ड बल्लेबाजी भरत पाटिल ने अपनी टीम के लिए शानदार मैराथन इनिंग खेली। 21 रनों की नॉट आउट पारी और उसे 7 सचिन भगत ने दिया 7 रन पे। जीत अर्जित करने में महोदर टीम सक्सेसफुल साबित बनी और आकुरली टीम को ये तालुका प्रमुख चषक 2023 छोड़ के जाना पड़ा।
लेकिन इस बार मैन ऑफ द मैच अवार्ड है मिस्टर भारत पाटिल, जिन्हें हम विनती करते हैं कि मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए आइए। सबसे पहले एक दूसरे के साथ